नमस्कार, मी संदीप दर्डे बोला पुढारीमध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत करतो. अकोले तालुक्यामध्ये मागील काही महिन्यांपासून दारूबंदी हा विषय ऐरणीवर आलाय. खरं तर मागील अनेक वर्षांपासून हेरम कुलकर्णी सरांच्या नेतृत्वामध्ये तालुक्यातील अनेक सामाजिक कार्यकर्ते या विषयावर लढत आहे. आंदोलनं करताय, उपोषणं करताय, मागणी करताय. एक्साईज सोबत अकोले पोलीस स्टेशन असेल, राजूर पोलीस स्टेशनचे PI असतील, या सर्वांसोबत बैठका करताय. परंतु यातनं ज्या पद्धतीचा काय आउटपुट निघायला पाहिजे तो निघताना कधी दिसला नाही. आता तर मागील काही महिन्यांपासून स्वतः अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी स्वतः याच्यात हस्तक्षेप केला आहे. किंवा ते स्वतः मिटिंगला हजर राहत आहे, ते भाषण करताय, डेडलाईन्स देत आहे, अनेक विषय चालले. स्वतः आमदार ज्या गावात राहतात राजूरमध्ये, तिथेच मोठ्या प्रमाणावर अवैध दारूची विक्री होते. अकोले तालुक्यात फक्त अवैध नाही तर बोगस दारूची विक्री अत्यंत मोठी होती, का ज्याच्यामध्ये बोललं जातं की ते स्पिरिट असतं, अशी लोकांमध्ये चर्चा. चला, देवठाणमध्ये एक विषय घडला, त्या विषयावर बोलण्यासाठी खरं तर आजचा व्हिडिओ आपण करतोय. देवठाण गावात काही दिवसांपासून दारूबंदी या विषयावर चर्चा झाली. तिथे दारूबंदी असताना 4-5 ठिकाणी किंवा लायसन्स धारक कुठलंही दुकान नसताना एक 5-6 ठिकाणी बेकायदेशीर दारू विकली जाते, 4-5 ठिकाणी जुगार चालते. असं मागे आपण एक व्हिडिओ तिथे बनवला होता, एक काही लोकांच्या आपण बाईट घेतल्या होत्या, त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं. महेश सोनवणे सर म्हणून देवठाणचे एक ग्रामस्थ आहेत, शिक्षक आहेत. त्यांच्या घराच्या जवळ एक व्यक्ती अवैध दारू विकतो असं ते वारंवार प्रत्येक वेळी बोलतात, सांगतात. पोलीस स्टेशनला त्यांनी सांगितलं. 2 दिवसापूर्वी त्यांच्यावर असाच एक प्रसंग घडला. त्यांनी त्या इस्मास सांगितलं, त्या परिवाराला सांगितलं की तुम्ही इथे ह्या गल्लीमध्ये दारू कृपया विकू नका. तुम्ही दारू विकल्याने मला, माझ्या परिवाराला, माझ्या शेजारी राहणाऱ्यांना, आमच्या लहान मुलांना त्रास होतोय. का तर दारू पिणारे लोक गाडी फास्ट चालवतात किंवा इकडनं येता जाता आम्हाला त्रास देतात, वेगवेगळ्या पद्धतीचं उद्धट बोलतात, असं महेश सोनवणे यांनी सांगितलं. तर त्या गोष्टीचा त्यांना राग आला की हे दारूबंदीच्या बाबतीत बोलताय, आम्हाला समजावताय. हा सगळा राग डोक्यात ठेवून त्या XYZ इस्माने रात्रीचं यांच्या पार्किंगमध्ये असणारी यांची गाडी, त्या गाडीवर येऊन ऍसिड टाकलं. गाडीचा बोनट पूर्णपणे खराब झाला. आता यातनं काय समजून घ्यायचं? आता हा व्हिडिओ आहे बघा, त्यांच्यावर ते वाद घालताय, त्या भगिनीसोबत, त्या महिलेसोबत त्यांचा वाद येतो, ते विचारताय. हा व्हिडिओ एकदा बघा. मला गल्लीत इथं त्रास होतो, लोक जातात माझ्या. अबे तू कुठं इकडे अबे, राहिला? आम्ही ऐका. कुठं तिकडे? आम्ही कोणाला इथून काय लोक म्हणलो? जातात याची जबाबदारी तुम्ही घेणार आहे का मला सांगा ताई? गल्ली ती कोणी पण येणार, आम्ही लोकांना राखून बसायचं नाही का? नाही, तसं झालं मग तुम्ही दारू विकणार, आमच्या लेकर बाळांना त्रास झाला, याची जबाबदारी तुम्ही घेणार नाही का? गल्ली ती, आम्ही काय लोकांना नाही नाही, बघतो का? एक तर तुम्ही अवैध दारू विकतात हा? आणि वरून तुम्ही माझ्याशी भांडायला, हे योग्य आहे का मला सांगा? भांडायला नाही आलो, तुला सांगायला आलोय. माझं म्हणणं एकच आहे, सचिनला मी कालच एकच सांगितलं. सांगा, मी बाबा बोलायला ऐका लागलो, लगेच ऐका, कट करून टाकला. माझं तर आमचं तुला मी काही अबे, मला वैयक्तिक वर तुमच्याशी यायचं नाही, मी आजपर्यंत आलो पण नाही. मला त्रास होतोय, मी रामदासाचा मुद्दा घेतला, मी तुमचा घेतला, मी गावातला घेतला. ऐका ना, मी सगळं घेतलं. अहो इथून दारू द्या, ते येऊन नका, विषय मिटला. मला त्रास, लोकांना सांगत बसतो मग मला त्रास होतोय ना, मला त्रास, गल्ली लोक येणारच ना. मला त्रास होतोय काकू तुम्ही. आमच्या गल्ली ना पण लोक येतात, मग आम्ही काय म्हणायचं लोकांना येऊ नको म्हणून? नाही, माझ्या लेकरा बाळांची गल्लीतल्या पोरांची जबाबदारी घेणार काय? घाट दारुड्या जोरात येतात गाडीवर, इथं गाड्या लावत्या. मग लोक येतात गल्लीला, मग आम्ही काय करायचं त्याला? आम्ही काय नाही नाही, ते दारू पिण्यासाठी येतात ना, हा विषय आहे म्हणून. तुमचं म्हणणं नाही. असं माझं म्हणणं, मग तुम्ही दारू विकतात म्हणूनच विषय आहे ना. अरे काय आहे? काहीतरी समजपणा आहे का? अहो समज, मग काय, अहो त्रास होतो. म्हणती नाही. आता हे लोक दारुडे खालून पिऊन आले, यांना काय आम्ही जाऊ? हा दारू, त्याची बंद आहे दारू, हा, त्याची बंद आहे. त्याची बंद झाली, 8 दिवस झाले त्याची. नाहीये, तू लोक सांगू त्याची दोनदा पकडून दिली दारू. अरे काय मग अहो त्रास होतो आम्हाला, मग तुम्ही जबाबदारी घ्या ना गल्लीची. तुम्ही पुढे आहे, आम्ही पुढे आहे. अहो तो नाही मुद्दा, मी काय म्हणतोय मावशी, 1 मिनिट ऐक. लोक येणारच आहेत ना. अहो येणार आहेत असं कसं म्हणता तुम्ही? तुम्ही असं कसं म्हणता येणार? तुमचं लायसन्सचं दुकान आहे का? येणारच ना. तुमचं लायसन्सचं दुकान आहे का? कोणी आलं? आम्ही आता आपण या व्हिडिओतनं बघितलं असेल, याच्यामध्ये महेश सोनवणे स्वतः त्यांच्यावर वाद घालताय. आज मित्रांनो, ऍसिड गाडीवर टाकलंय, गाडीचा बोनट खराब झाला. अकोले तालुक्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था बाकी आहे की नाही, हा सगळ्यात मोठा प्रश्न. आता याचं अपयश नक्की कुणाचं, हा प्रश्न परत निर्माण होतोय. आज महेश सोनवणेंच्या मित्रपरिवाराने, सर्वांनी खरं तर निवेदन दिलंय किंवा बोललं जातंय, चर्चा होते. परंतु याचं एक आत्मचिंतन करावं की तालुक्यातली कायदा आणि सुव्यवस्था बिघडायला
किंवा कायद्याची दहशत न राहायला कुणी कायद्याला घाबरत नाही, जुमानत नाही. हे अपयश कुणाचं, ही जबाबदारी कुणाची, याचं आत्मचिंतन करावं. डॉक्टर किरण लहामटे साहेब, आपण सातत्याने एक वाक्य बोलताय का जे एक चित्रपटातल्या वाक्यासारखं कायम मला वाटतं. आपण ते बोलले, चित्रपटातला डायलॉग जसा असतो, मी अवैध धंद्यांचा कर्दन काळ आहे, हरिश्चंद्राच्या नगरीतला सच्चा माणूस आहे आणि तालुक्यात मी अवैध धंदा चालू देणार नाही. हे वाक्य या तालुक्यातील अनेकांनी आजपर्यंत ऐकलं. मी स्वतः अनेकदा ऐकलं की मी 2 नंबर धंद्यांचा कर्दन काळ. हो, तुमच्या शेजारी, तुमच्या घराच्या शेजारी, तुमच्या त्या राजूर गावामध्ये भरमसाठ अवैध दारू विकली जाते. प्रचंड. संतोष मुर्तडक आणि या सर्वांनी अनेकदा ती दारू दाखवली. पोलिसांच्या कारवाया दिसतात, थांबत का नाही? देवठाणमध्ये, सगळ्या विभागामध्ये, इंदोरी फाट्यावर, शाहूनगरमध्ये, सगळीकडे, कोतुलमध्ये, सगळीकडे अवैध दारू विकली जाते. हे अपयश कुणाचं, याचं आत्मचिंतन सर्वांनी करावं. आज गाडीवर ऍसिड आलंय महेश सोनवणे सरांच्या, उद्या ते कुणाच्या अंगावर यायला कमी करणार नाही. इतका माज काही लोकांना आलेला आहे. ते घाबरत नाही, पोलिसांना घाबरत नाही, ग्रामपंचायतीला घाबरत नाही, लोकांना घाबरत नाही. ही जर परिस्थिती निर्माण होती, हे ऍसिड भविष्यात जर अंगावर यायला लागलं तर याचे परिणाम त्या परिवाराला, त्या गावाला प्रचंड भोगावे लागतील. त्यामुळे माझं तर म्हणणं आहे, या विषयावरनं देवठाण ग्रामपंचायतीने खडबडून जागं व्हावं, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी जागं व्हावं. आपण कुणाचे कार्यकर्ते आहोत, कुणाचे बोजे वाहतो आहोत, याचा विचार न करता विचार करा. महेश सोनवणे सरांपर्यंत ऍसिड आलंय, त्यांच्या गाडीपर्यंत ऍसिड आलंय, त्यांच्या मागे परिवार आहे, लहान मुलं आहेत, बायको आहे, आई वडील आहे, परिवार आहे. उद्या त्यांच्या अंगापर्यंत जर ऍसिड आलं असतं तर काय परिस्थिती निर्माण झाली असती, त्या परिवारावर काय वेळ आली असती, याचा विचार आपण करावा. तालुक्यात आज अवैध दारू चालू आहे, अवैध मटका चालू आहे, जुगार चालू आहे, कुणाचीही दहशत बाकी नाही. हे प्रचंड मोठं अपयश डॉक्टर किरण लहामटे आपलं आहे, याचा विचार आपण करावा. हे जे जागा आहेत, देवठाणमध्ये अवैध दारू विकले जाते, इतर कुठे कुठे विकले जाते, तिथं आपण स्वतः जावं. एक्साईज आणि अकोले पोलीस स्टेशन, राजूर पोलीस स्टेशन जर त्यावर अंकुश आणत नसेल तर आपण कुठलीही पूर्वसूचना न देता स्वतः आमदार आपण त्या ठिकाणी जावं, कार्यकर्त्यांना आपल्या घ्यावं आणि आपण म्हणतात ना, मी अवैध धंद्यांचं कर्दन काळे, तर ते बॉक्स त्या जागेवरनं उचलून स्वतः रस्त्यावर फोडण्याचं काम करावं. हिरम कुलकर्णी सरांनाही सोबत घ्यावं. फक्त चर्चा, मीटिंग, बैठका करून, पत्रव्यवहार करून, गोड सगळ्या गोष्टी बोलून किंवा शपथा घेऊन की मी माझ्या इलेक्शनला 1 रुपयाची दारू वाटली नाही, मी माझ्या आईची शपथ घेतो, हे वाक्य वापरण्याऐवजी ते बॉक्स रस्त्यावर फोडण्याची मानसिकता ठेवा. फक्त पिक्चरचे डायलॉग बोलून, इथं महेश सोनवणे सरांच्या गाडीवर ऍसिड आलंय, उद्या लोकांच्या अंगावर ऍसिड यायला कमी होणार नाही. प्रत्येकाच्या मागे परिवार आहे, परिवार उद्ध्वस्त होतील. आणि हे बोटाव मोजणे एवढे प्रत्येक गावातले 2 आणि 4 लोकांना इतका मोठा जो माज आलेला आहे, हे ज्या पद्धतीने रस्त्यावर भांडायला येतात परंतु कुणाच्या बापाचं ऐकत नाही आणि दारू बिनधास्तपणे विकतात, या लोकांवर अंकुश येणार की नाही, याचा विचार तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी, अकोले पोलीस स्टेशनचे PI, PSI, कर्मचाऱ्यांनी, बीट अंमलदार, या सर्वांनी खरं तर करण्याची वेळ आली आहे. आपण गोरगरिबांचे उद्ध्वस्त होणारे परिवार वाचवा, सर्वसामान्यांना होणारा त्रास वाचवा. आणि प्रत्येक गावच्या ग्रामपंचायतीने आता तरी डोळे उघडून सतर्क व्हा. इथं कार्यकर्ते, पक्ष, पार्ट्या, जात पात, धर्म हा कुठलाही विषय नसून हा एक माणुसकीचा आणि गाव चांगलं निर्माण करण्याचा विषय आहे. याचा विचार आपण करावं आणि दारू 100% बंद करावी, हीच खरं तर अपेक्षा आपल्या सगळ्यांकडनं व्यक्त करतो. आणि प्रामुख्याने पुन्हा एकदा सांगतो, तालुक्याचे लोकप्रतिनिधी आपण ग्राउंड लेवलला जाऊन काम करा. धन्यवाद. रामकृष्ण हरी.